नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत मैना, लेखक देवदत्त पाटील. जुन्या पडक्या वाड्याच्या मोडक्या दरवाजाशी येताच आज्ये म्हणून हाक देत मैनेनं सोनीच्या पाठीवरनं खाली उडी मारली आणि सरपणाचा भारा उचलून डोक्यावर घेतला. सोनी आणि रेडीच्या पाठोपाठ ती दरवाज्यातून आत गेली. समोर बघितलं तर अंधारातच सोप्यातल्या खांबाशी उभी असलेली म्हातारी कृशमूर्ती अस्पष्टशी दिसली. ए आज्ये! अलीकडे म्हातारीला ऐकू येणंही कमी झालं होतं, म्हणून तिनं पुन्हा जोरानं हाक मारली. आलीस पोरी? म्हातारी घोगऱ्या आवाजात बोलली. होय, आबा कुठं गेल्यात? दिवा बी लावला नाहीस, तू अंधारातच बसलेस वय? मैनेनं सरपणाचा भारा चौकातच उजव्या कोपऱ्यात टाकला आणि म्हशीला दावणीला बांधत विचारलं. मला अंधार आणि उजेड सारखंच की. आजी बोलली तेव्हा कुठं मैनेच्या लक्षात आलं की आजकाल आपल्या आजीला डोळ्यांनी अजिबातच दिसत नाही. ते बी खरंच, पर आबा नाही आलं घरला? मैनेनं म्हशीच्या गळ्यातनं लोढणा सोडत विचारलं. त्यो दोपारनं जीवन बाहेर पडलाय तेव्हापासनं आलाय का व परत? बसला असेल कुणाकडे तरी दारू पीत. धना हवालदारानं मिलिटरीतून दारूचं व्यसन बरोबर आणलं होतं आणि आता उन्हाळ्यात शेतीची कामं वगैरे फारशी नसल्यानं रिकाम्या वेळेत हातभट्टी झोकून निवांत पडायचं, नाहीतर बडबडायचं काम सुरू केलं होतं. घरात आंधळी आई आणि नाकळती लेक आणि हा कुटुंबाचा धनी दारुडा. जिजा आजी कावायची, पोराला शिव्या घालायची, पण धना आपली चाल सोडायला तयार नव्हता. जबाबदारीची जाणीव त्याला होत नव्हती. मैना आज घरी उशिरा परतली होती. ती भराभरा कामाला लागली. कंदील लावून सोप्यात ठेवला. स्वयंपाकघरात चिमणी लावली. सरपणाचा भारा चुलीजवळ आणून ठेवला. सोनी पुढं कडबाट तोडून टाकून तिची धार काढली. चूल पेटवली. स्वयंपाक करू लागली. म्हातारीसाठी जुंधळ्याच्या कण्या शिजवल्या, कोरड्याच केलं. 4-5 भाकऱ्या बडवल्या. आजीला दूध कण्या खाऊ घातलं. सोप्यात अंथरून टाकलं. एवढी कामं उरकून ती बापाची वाट बघू लागली. तू जीवन घ्यायचं नाही का? आजीनं हांतरुणावर अंग टाकीत सुचवलं. मैना झंपर कुशीत उसवला होता त्याला टाक घालीत भिंतीशी बसली होती. आबा येतील एवढ्यात, ती बोलली. त्यो मुर्दा काय येतो एवढ्या लवकर? त्यो आणि त्याचा मैतर नाटक्या बाप्या झॅक जोडी जमल्या, दोघं बी दारुडी. म्हातारीचं खरं होतं. बापू शेलार आणि धना हवालदार दोघांची दोस्ती जमली ती नशाबाजीमुळे. दोघं एकाच आळीतले. कुठं जायचं झालं की एकानं दुसऱ्याला हाक द्यायचीच. दोघांचंही प्रपंचाकडे दुर्लक्ष. म्या बघून येऊ का आबा काकांच्या घरात आहेत का ते? मैनेनं विचारलं. तू आणि कशाला अंधाराचं बाहेर जात्यास? येईना नाही तर जाईना तसंच मसनात. असली माणसं जगली काय आणि मेली काय? खायला कार आणि धरणीला भार. म्या आंधळी म्हातारी, लेक लग्नाला आलेली, ह्याचा काय विचार द्वाडाला? घरची काळजी म्हणून करायची नाही म्हणजे काय? असं बिनघोर जगायचं होतं तर लगीन करायचं कशाला? काय एक एक माणूस वैक म्हणायचं का होणार? माझी सून सोन्याच्या गुणाची होती बघ. मैने, पोरी तुझ्या आईची आठवण आली की डोळा अजून पाण्यानं भरत्यात बघ. लई गुणाची बाई ती, पण ह्या दोडाला तिची किंमत कळली नाही. ढोराला बडवावं तसं बडवायचा तिला, उपाशी ठेवायचा, 4-4 दिस कोंडून घालायचा. नाना तरा केल्या. माझ्या सुनेचं हाल हाल केलं या मुडद्यानं. माझ्या पोटी ह्यो राकूस जलमला बघ, पर त्याला सुखाचं मरण नाही येणार. म्हातारी बडबडत होती. ती एकदा का बडबडू लागली की लवकर थांबणं जमायचंच नाही. उमाळ्यानं सारं भडबडून यायचं, बाहेर पडायचं. ती बोलणार कुणा पुढं? आपली नात म्हणजे प्रौढ कळती सवरती बाईच आहे असं समजून तो पार आतड्यातनं आपल्या भावना बकायची. आजीच्या बोलण्यातनं मैनेला आपल्या कुटुंबाच्या 2 पिढ्यांचा इतिहास कळला होता. त्या बाबरांच्या वाड्यात कुठल्याच बाईला कधी सुख म्हणून लाभलंच नव्हतं.
जिजा आजीनं बाबरांची सून म्हणून या वाड्यात पाऊल टाकलं तेव्हा डोळे दिपवणारं वैभव तिथं नांदत होतं. रामजी बाबर मोठी तालेवार आणि मातब्बर असामी होती. श्रीमंत जमीनदार होता तो. पण धनधान्याची समृद्धी असली तरी बायका सुखासमाधानाचे धनी होऊ शकले नाहीत. रामजी मस्तवाल माणूस, मिजाशी मोठी, घमेंडीला तोडच नाही. त्यानं जवानीत अशी काही चैनबाजी केली की शेजार गावातही त्याबद्दल दंतकथा सांगितल्या जाऊ लागल्या. अमक्या तमासगिरणीला वाड्यात आणून 100च्या नोटा हातावर देऊन नागडी नाचवली. तमक्या गानारणीला दागदागिन्यांनी मडवून भोगली. रामजी बाबर पायतानाला तेलाऐवजी अत्तर घालतो. जुगार खेळायला परगावी जातो तेव्हा ट्रंका भरून नोटा नेतो. मुंबईसनं त्याला आवडणारी विलायती दारू येते. रंगेल रामजीनं 10 वर्षात लक्ष्मीला हवी तशी उपभोगली आणि चंचल लक्ष्मीनं त्याच्या मस्तवाल चैनबाजीला कंटाळून त्याचा हात सोडून ती निघून गेली. पुढे त्याच्या कुटुंबियाची अन्नान्न दशा झाली. वाड्यात समृद्धी होती तेव्हाही तो बायकोला छळीत होताच. तिच्या डोळ्यांपुढं तो परनारीशी रत होत होता. दारू पिऊन घरात धुडगूस घालत होता. पत्नीला गुलामदासीसारखं वागवत होता. पायातलं पायतान कुरकुरते तेवढी कुरकुर जिजानं केली तरी तो अमानुषपणे तिचे हाल करीत होता. पुढे दारिद्र्य आल्यावर त्याच्या कौर्याला वेगळीच धार आली. बाहेर कुत्र त्याला विचारीनसं झालं आणि एकेकाळी उष्ट्याला ललचावून लाळ घोटणारी माणसंही त्याची टिंगल करू लागली. तेव्हा हक्कानं जिथं सत्ता गाजवता येईल, आपल्या क्रौर्याला वाट देऊन त्यातला आनंद लुटता येईल अशी एक व्यक्ती उरली म्हणजे त्याची लग्नाची बायको. बाकीच्या बायका तर अंगणातल्या चिमण्या धान्य टिपून होताच उडून जाव्यात तशा निघून गेल्या होत्या. फक्त लग्नाची बायकोच तो 4 भिंतींचा कोंडवाडा फोडून बाहेर पडू शकत नव्हती. म्हणूनच व्यसनाने आणि गतवैभवाच्या आठवणीने अधिकच क्रूर झालेला रामजी चवताळून बायकोला नाना तऱ्हेच्या यातना भोगायला लावत होता. तू या घरात पाय ठेवलीस आणि आमच्या घराण्याच्या वैभवाला ओहोटी लागली, हे त्याचं पालुपद. एकदा तर त्यानं कहरच केला. दारूच्या धुंदीत भर दिवसा बायकोला नाच म्हणायला लागला. जिजानं 2 वर्षापूर्वीच धनाला जन्म दिला होता. तो बाळही त्या खोलीत होता आणि हा विकृत माणूस तिच्या अंगसटी पडून तिचं लुगडं फेडीत होता. जिजानं मग त्याच्यापासून स्वतःची कायमची सुटका करून घ्यायचं ठरवलं. आता तिच्या आयुष्याला आधार देणारा बाळ जन्मला होता. कुंकवाचा जाच सोसण्याचं कारण उरलं नव्हतं. तिची सहनशक्ती तुटली होती. आजवर अंतरात ठेवलेला राग, संताप अनावर होऊन उफाळून बाहेर पडू पाहत होता. सोशिक धरतीच्या पोटात अग्नी उकळत होता. संतापाचा स्फोट झालाच. जिजानं अंगझाटी पडणाऱ्या नवऱ्याला सर्व ताकदीनिशी दगडी भिंतीवर अतिशय झटक्यानं फेकल्यासारखं ढकललं. रामजीचं डोकं थाड दिशी भिंतीवर आपटलं आणि तो तिथेच खाली कोसळला. रक्ताचे थारोळे पसरले. रामजी संपला. तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूसही उमटला नाही. जिजानं स्वतःच्या हातानं कुंक पुसून घेतलं आणि ती पांढऱ्या कपाळानं विधवेचं हलाखीचं जीवन जगायला तयार झाली. तिनं नाना कष्ट उपसले. ती एकेकाळची जमीनदारी, पण लोकांच्या वावरात रोजंदारीने काम करू लागली. जमिनीचा 3 एकराचा तुकडा उरला होता. त्यात रात्रंदिवस खपून पोटापुरतं धान्य पिकवू लागली. मोठा चौसोपी वाडा होता. त्याची देखभाल करणं, डागडुजी करणं तिच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. त्यामुळे वाड्याची पडझड सुरू झाली. दरवाजासमोरचा सोपा आणि 2-3 खोल्या तेवढ्या शाबूत राहिल्या. डाव्या उजव्या बाजूच्या भिंती कोसळल्या. माडी खाली आली. खर्चासाठी पैसा उभारण्याच्या घडीव दगड, लाकूड जिजानं विकून टाकले. तिनं हाडाची काडं केली. ती एकुलत्या पोरासाठी, धनासाठी. शेजारच्या विक्रमनगरात शाळा होती. धना तिथं कसंबसं 7वीपर्यंत शिकला आणि पुढे शाळा सुटल्यावर बेकार फिरू लागला. त्याला अंग मेहनतीची कामं करण्याची सवयच लागली नाही. तो चंगीभंगी दोस्तांच्या नादी लागला. आईनं घाम गाळून मिळवलेले पैसे तो चैनबाजीत घालवू लागला. तेव्हा काहून जिजानं त्याला शिस्त लागावी म्हणून सरळ मिलिटरीत भरती केलं. या वेळेपर्यंत जिजा आपण कधी काळी श्रीमंत होतो.
खानदानी होतो या गोष्टी विसरून गेली होती. धना गतवैभव परत मिळविल ही आशाही केव्हाच मावळली होती. पण एका सामान्य घरात स्त्रीला मिळणारं सुखही ना तिच्या वाट्याला आलं ना तिच्या सुनेच्या, हौसाबाईच्या वाट्याला. श्रीमंतीत, मध्यमस्थितीत, गरिबीत एक गोष्ट त्या वाड्यात कायम राहिली होती, ती म्हणजे बाईचं कष्टपूर्ण दुःखमय जीवन. हौसा देखणी होती आणि तिला नवऱ्यापासून दीर्घकाळ दूर राहावं लागत होतं. या स्थितीतून तिच्या दुःखाची कारणं उद्भवली. धनाचा संशयी स्वभाव तिच्या छळाला कारणीभूत झाला. तरुण देखणी बायको नवऱ्यामागे शील सांभाळत जगेल यावर धनाचा विश्वासच बसत नव्हता. तो सुट्टीवर यायचा तेव्हा तिच्यावर नजर ठेवायचा. तिच्या प्रत्येक हालचालीचा तो संशयी स्वभावानुसार आपल्याला हवा तसा अर्थ काढायचा. ती दरवाजासमोर सोप्यातच का बसते? गावंढरीची विहीर जवळ असताना पाणी आणायला तिला इतका उशीर का लागतो? ती जनावरं घेऊन ओढ्यातच का जाते? टिचभर शेत आणि तिथं अजिबात काम नसताना ती सारखं शेताकडे का पळते? बाहेरची गडी माणसं घरी आल्यावर चहा द्यायला म्हातारीला पाठवण्याऐवजी ती स्वतःच का येते? या आणि यासारख्या प्रश्नांचं एकच एक उत्तर त्याच्या मनात तयार झालं होतं. शिवाय आपल्या बायकोची लैंगिक भूक मोठी आहे असा एक समज त्यानं करून घेतला होता. नवरा वर्षातनं 1-2 वेळा काही दिवसांच्या सुट्टीवर येणार तेव्हा बायकोला देहसुख मिळणार. त्या काळात तिनं उत्कटतेनं ते सुख लुटलं तर त्यात वावगं, अस्वाभाविक असं काय होतं? पण धनानं त्याचा अर्थ वेगळाच लावला होता. शरीरसुखासाठी हपापलेली ही बाई आपण दीर्घकाळ दूर असताना शरीराची उपासमार होऊ देत असेल? ती निश्चितच आपली भूक गैरमार्गानं भागवीत असणार. नवऱ्याच्या अशा संशयी स्वभावामुळे हौसाला त्याच्याकडून मिळणारं अल्पकाळाचा सहवास सुखही अंगी लागायचं नाही. त्याचे कडवट शब्द, त्याचं घालून पाडून बोलणं त्याचं जिव्हारी लागायचं. वर्मी लागेल असेच घाव तो घालायचा. सुरुवातीला त्यानं असा मानसिक छळ केला. पुढे शारीरिक छळही सुरू झाला. तिला एकाच गोष्टीचं समाधान होतं आणि ते म्हणजे सासूचा तिच्यावर असणारा भारी जीव. तिच्या शुद्ध चारित्र्याबद्दल म्हातारीला खात्री होती. तिनं त्याबद्दल आपल्या पोराला अनेकदा ग्वाही दिली. त्याचा संशय दूर करण्याचा प्रयत्न केला. तिनं नेहमीच आपल्या सुनेची बाजू घेतली. तिला धीर दिला, आधार दिला. धनानं 25 वर्ष मिलिटरीत काढली. नंतर तो सेवानिवृत्त होऊन गावी आला. सरकारने त्याला मंगोबा डोंगराच्या पायथ्याला 5 एकराचं माळरान दिलं. पण धना अंग मोडून काम करायला तयार नव्हता. ते रान त्यानं मशागत करून पिकाऊ केलं असतं तर पुरेसं धान्य पिकलं असतं. पण त्याला मिलिटरीत असतानाच दारूचं व्यसन लागलं होतं. त्या दारूने त्याला आपलंसं केलं होतं. आता त्याला दारूनं पुरतं बुडवलं. तो व्यसनाधीन झाला. त्यात बापू शेलारच्या संगतीनं त्याचा चंगीभंगीपणा वाढत गेला. धना मिलिटरीत होता तोपर्यंत हौसाचं पोटपाणी पिकलं नाही. पण तो नोकरी सोडून आल्यानंतर लग्नानंतर 15 वर्षांनी तिनं एकुलत्या एक मैनाला जन्म दिला. त्यानंतरही तिची दुर्दशा संपली नाही. पूर्वी कधीतरी नवऱ्याचा जाच व्हायचा. आता 24 तास 12 महिने जवळ असणारा नवरा सदा सर्वदा तिला छळू लागला. त्याच्यावर आता म्हातारीचा वचक राहिला नाही. मुळातच तो आईला फारसं मानितच नव्हता. तो उठसूट बायकोला शिव्या घाली. लाथाडून, बुकलून, तुडवून, झिंजाडून तिचे हाल हाल करी. बाबर घराण्यात स्त्री जणू पुरुषाची वैरीणच होती. तिचा द्वेष करण्यात, तिचा छळ करण्यात, तिला यातना देण्यात आपला पुरुषार्थच सिद्ध करतोय असंच या घराण्यातल्या पुरुषांना वाटत असावं. मैनेचा जन्म झाल्यानंतर 2च आठवड्यात ओलेती बाळंती नसलेल्या हौसाशी धनाचं कडाक्याचं भांडण झालं. ती उलट बोलल्याचं निमित्त साधून संतापाच्या तिरमिरीत धनानं तिच्या पोटात लाथ घातली. हौसा कळवळून किंचाळली. लाथ वर्मी बसली होती. पोटात धगधगत्या यातना घेऊन हौसा कशीबशी 5-6 दिवस जगली आणि मग एकुलत्या लेकीला, मैनेला मागे ठेवून ती मरून गेली. नवऱ्याच्या जाचातून मृत्यूनंच तिच्यावर दवा करून सुटका केली. भीमा जाधवाची बायको पुतळाबाई महिन्यापूर्वीच बाळंत झाली होती. तिनंच मैनेला आपल्या अंगावर पाजलं.
जगवलं. म्हाताऱ्या जिजानं नातीचा सांभाळ केला, तिची काळजी वाहिली. धना बेफिकीर, बेजबाबदार, निष्काळजी. त्यानं कधी घराच्या माणसांची फारशी चिंता केलीच नाही. या सगळ्या गोष्टींची कल्पना असूनही मैनेचं आपल्या आबावर प्रेम होतं. म्हातारीचे हातपाय थकले होते. अलीकडेच तिची दृष्टीही अधू झाली होती. मैनावरच आता घरकामाची जबाबदारी पडली होती. स्वयंपाक करणं, पाणी भरणं, जनावरं हिंडवणं, वैरण, सरपण आणणं, शिवाय आपल्या शेतातील वेळ पडेल तेव्हा कामं करणं. मैनेला आपल्या गरिबीची जाणीव होती, म्हणून ती परिस्थितीशी जुळवून जमवून घेत जगत होती. वारगीच्या पोरीसारखं चांगलं चुंगलं घ्यावं, चवदार अन्न खावं, नटावं, सजावं, खेळावं, बागडावं असं तिला वाटणं स्वाभाविक होतं. पण या गोष्टी आपल्या नशिबात नाहीत, आपल्याला परवडणाऱ्या नाहीत हे ती ओळखून होती.